पाकिस्तान सध्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अडकलेला आहे. सध्या अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरून तालिबानचे समर्थक किंवा पाकिस्तानचे विरोधक तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हे पाकिस्तानी सैन्यावरती रेग्युलरली हल्ले करत आहेत आणि त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं खूपच नुकसान झालेलं आहे. त्याला विरोध म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आत जाऊन वेगवेगळ्या अड्ड्यांवर जिथे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान होते त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यावरती प्रतिहल्ला म्हणून पुन्हा एकदा TTPने पुष्कळ रक्तबंबाळ केलेला आहे पाकिस्तानी सैन्याला. याच वेळेला बलुचिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. याच्याविषयी मीडियामध्ये येतच असतं. तर अंतर्गत सुरक्षेची जी परिस्थिती आहे ती पाकिस्तानमध्ये अत्यंत भयंकर आहे. आणि एवढंच नव्हे तर याच वेळेला इराण, इस्रायल, अमेरिका जे युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तानला आता नेमकं काय करावं हे कळत नाही. कारण इराणची सीमा पाकिस्तानला लागलेली आहे आणि जर इराणमध्ये काही गडबड झाली तर त्याच्यातले निर्वासित हे पाकिस्तानमध्ये येऊ शकतात. आणि याच्याशिवाय पाकिस्तानला इराणने दम दिला आहे की जर तुम्ही सौदी अरेबियाला मदत केली किंवा इतर अरब राष्ट्रांना जर तुम्ही मदत केली तर आम्ही तुम्हाला सुद्धा लक्ष्य करू शकतो. कारण इराणला माहिती आहे की सौदी अरेबियाला पाकिस्तान मदत करत असतो. आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला होता ज्याच्यामध्ये असं ठरलं होतं की जर सौदी अरेबियावरती जर हल्ला झाला तर तो हल्ला पाकिस्तानवरच झाला अशा प्रकारचं मानलं जाईल आणि पाकिस्तानी सैन्य सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता येईल आणि याला पाकिस्तानी नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अशा नावाने संबोधित करण्यात आलेलं होतं. आणि त्यात असं पण म्हणण्यात आलं होतं की जर पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स जर वापरायचे ठरले तरी पण पाकिस्तान ते करू शकतो. परंतु आता सौदी अरेबियावरती हल्ला झाला आहे. तिथली USAची जी वकिलात आहे त्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि पाकिस्तानला काहीही करता आलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे सौदी अरेबियासुद्धा पाकिस्तानवरती अत्यंत नाखुश आहे की तुमच्याशी एवढा आम्ही करार केला, तुम्हाला आम्ही एवढे पैसे देतो, तुम्हाला आम्ही एवढी शस्त्र विकत घेऊ देतो, एवढं सगळं करूनसुद्धा जर तुम्ही आमचं रक्षण करू शकत नसाल तर तुमचा आम्हाला काय फायदा. तर थोडक्यात इराण पाकिस्तानवरती रागावलेला आहे, सौदी अरेबिया पाकिस्तानचं लागवलेलं आहे. याच्याशिवाय पाकिस्तानच्या आत मोठ्या प्रमाणात गडबड सुरू आहे, हिंसाचार वाढलेला आहे. याच वेळेला त्यांची आर्थिक प्रगतीसुद्धा खराब आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची जी हालात आहे ही अत्यंत खराब आहे आणि त्यांना नेमकं या परिस्थितीमध्ये काय करायचं हे सुद्धा कळत नाही आहे. परंतु यामुळे पाकिस्तान सुधारेल का? पाकिस्तान भारताशी नीट वागेल का? पाकिस्तान भारतात तो दहशतवाद ते जे पुरस्कृत करतात ते करणं थांबवतील का? याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. पाकिस्तान अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहे. मग ती आर्थिक असो की सुरक्षेच्या दृष्टीने. तरी पण पाकिस्तान जे हिंसाचार ते भारतामध्ये करण्याचा प्रयत्न करतात, खास तर काश्मीरमध्ये, ते चालूच ठेवतील. पण एवढं नक्की की यावेळेला पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी झालेली आहे आणि पाकिस्तानची जी अवस्था आहे ही अत्यंत खराब आहे.